जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 30 लाख रुपयांच्या लालसापोटी निवृत्त परिचारिकेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। स्नेहलता अनंत चुंबळे असे हत्या केलेल्या महिलेचे नाव असून याबाबत जळगाव जिल्हा परिषदेच्या 2 लिपिकांना अटक करण्यात आली आहे। जिजाबराव पाटील राहणार मुकुंदा नगर अमळनेर व विजय रंगराव निकम असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव असून त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान स्नेहलता चुंबळे जळगावला गस सोसायटीच्या बैठकीला आल्या असताना जिजाबराव पाटील व विजय निकम यांची भेट झाली। प्लॉट घेण्यासाठी पैसे काढायचे असल्याने सांगितल्याने जिजाबराव यांच्यासोबत गेला। पैसे काढून स्नेहलता यांना कारमध्ये घेऊन जात असताना गळा आवळून खून करून मृतदेहाची अज्ञात स्थळी विल्हेवाट लावली। गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील व कर्मचाऱ्यांनी जिजाबराव पाटील व विजय रंगराव निकम यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसी खात्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट, मानवहित न्यूज, जळगाव।